अयोध्येत 22 तारखेला राम मंदिराचा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडतो आणि उद्घाटन सोहळ्याची तयारी जी आहे ती संपूर्ण अयोध्येमध्ये केली जाते। मी आहे सध्या राम मंदिराकडे जाणाऱ्या या रस्त्यावरती उभा आहे आणि आपण पाहतोय की या घाटमार्गावरती हे सगळं सुशोभीकरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे। याच मार्गावरून या सगळ्या रामभक्तांना थेट नवीन मंदिरापर्यंत जाता येणार आहे। आपण पाहतोय की रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुशोभीकरणाचं काम जे आहे ते केलं जातंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंदिरांची छोटीशी प्रतिकृती जी आहे ती आपल्याला या घाटमार्गावरती पाहायला मिळते। त्याचं कोरीव नक्षी काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। संपूर्ण विद्युत रोषणाई जी आहे ती सुद्धा आपल्याला मार्गावरती पाहायला मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस राम मंदिराचं उद्घाटन करण्यासाठी या मार्गावरती येतील त्यावेळेस संपूर्ण काम इथलं पूर्ण झालेलं असेल। आपण पाहतोय की अशा पद्धतीचं सुशोभीकरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे। उन्हापासून बचाव व्हावा यासाठी अशा पद्धतीचं छत जो आहे तो सुद्धा टाकण्यात आलेला आहे। म्हणजे पुढची सगळी व्यवस्था जी आहे त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये त्रास होऊ नये, पावसाळ्यामध्ये त्रास होणार नाही याची काळजी जी आहे ती आत्तापासूनच घेतली जाते। आपण पाहतो की अशा पद्धतीचे छत जे आहे ते सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। 22 तारखेच्या उद्घाटन सोहळ्याची जोरदार पद्धतीने तयारी जी आहे तो केली जाते। आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला भक्त जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती दर्शन रांग निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी त्यांना बसता यावं त्यामुळे बाकड्यांची सुद्धा व्यवस्था जी आहे ते आत्तापासूनच करण्यात येते आणि राम मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरती हे सुशोभीकरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन होतंय आणि त्याची तयारी जी आहे त्या अयोध्येमध्ये केली जाते आणि राम मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरती हे सुशोभीकरणाचं काम आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन राकेश सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।